शिवाजी महाराजांचे प्रत्येक गोष्टी अभ्यासोनी प्रगटावे. पुरावा आहे ना आपल्याकडे एवढा मोठा शिलालेख, तरी पण तुम्ही आपलं चालूच आहे. नाही 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 नाही, भिडे गुरुजी काहीतरी चुकीचं बोलतात. नामशेष नसतं होत. अरे नामशेष, अरे ओरिजिनल पाळा, मूळचं पाळा. शिवाजी महाराजांनी ज्या तिथीला केलं तेच पाळा ना. दुसरी तिथी कुठून आणतात, काय करतात? 2006च्या अगोदर काय होतं हे बघा. आणि स्वतः शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय सांगते रे तुम्हाला? प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे ही वाढत जाणारं लोककल्याणकारी राज्य शहाजी राजाच्या मुलाचं म्हणजे शिवाजी महाराजांचं आहे आणि ते लोककल्याणकारी आहे आणि ते वाढत राहो. त्याच्यात त्यांनी प्रतिपदेचा चंद्र घेतलाय, हे लक्षात घ्या. प्रतिपदेचा चंद्र, द्वितीयचा चंद्र. आता परत तुम्हाला हे सांगणार, कालगणना माहित नाही, भूगोल माहित नाही, तिसरी चौथीचा इतिहास भूगोल माहित नाही तुम्हाला, त्यामुळे तुमची फसगत होते. प्रतिपदेचा चंद्र काय असतोय? प्रतिपदेचा चंद्र म्हणजे अमावस्यानंतरचा चंद्र कसा असतोय, वाढत वाढत जातो आणि पौर्णिमेनंतरचा चंद्र कमी कमी होत जातो. शिवाजी महाराजांनी किंवा शहाजी महाराजांनी जी राजमुद्रा शिवाजी महाराजांना दिली होती, त्या राजमुद्रेत उल्लेख कमून केला प्रतिपदेचा चंद्र, की हे राज्य वाढत वाढत जावं म्हणून प्रतिपदेचा चंद्र घेतलाय. किती महत्वाची बघा, ही कालगणना किती महत्वाची बघा. तिथं त्यांनी असं नाही लिहिलं इंग्रजी डे टू डे बिग स्टेट बिग राज्य हो, असं नाही लिहिलं. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता, विश्वाला वंद्य असणारी ही लोककल्याणकार राज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाऊ, असं म्हटलंय शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना त्या राजमुद्रेत. असं तर आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तो प्रत्येक गोष्टीत आपण वाचला, डोळसपणे वाचला पाहिजे, पुराव्यानिशी वाचला पाहिजे. पण भंपक मीडिया आणि हे जे सध्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक आहेत ना, कुणी तर जरांगे पाटलांसोबत राहतं आणि मग ते स्वतःला लगे पाटीलाच्या वर समजतं आणि लगे मग ते हे याव लगेच असं पाटलांच्या सोबत राहतात म्हणून आम्हाला कुणाला बी शिव्या देण्याचा अधिकार आहे असं त्यांना समजतं. मग ते लगेच चालू करतात, बाबा आम्ही पण जरांगे पाटलांच्या जवळचे माणसं आहे, आम्ही पण आंदोलनापासून पहिल्या दिवसापासून निस्वार्थीपणाने खिशातले पैसे घालून आंदोलनात सहभागी आहे. पाटील कधी बोलतात का असलं? कधी बोलत नाहीत. आणि जर पाटील बोलणार असतील तर आम्ही पाटलांना भेटून समजून सांगू हे गोष्टी, की पाटील तुमच्या नावाचा गैरफायदा ही लोक घेतात आणि आपल्या आंदोलनात आम्ही गुरुजींना मानणारे असू किंवा अजून कुणी असू त्या आंदोलनापासून दूर जात आहेत. हे पाटलांना आम्ही पण सांगू शकतो, पण आम्ही भांडवल करीत नाही या गोष्टीचं. इतिहास वाचतोत आम्ही, डोळस आहेत आम्ही. लगे एखादा लगे पाटलांच्या जवळ लगेच चंद्रसूर्य असेपर्यंत नसतं संपत. अरे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही शिवछत्रपतींनी निवडलेली तिथी आहे, जिजामातेंनी निवडलेली तिथी आहे. त्या तिथीला तुम्ही ना करणारे ना आम्ही ना करणारे कोण? शिवाजी महाराज काय सांगतात हे आम्हाला महत्वाचं आहे. आणि शिवाजी महाराज जे सांगतात ते आम्हाला जो सांगेल तो माणूस आमच्यासाठी महत्वाचा आहे. भिडे गुरुजी आमच्यासाठी का महत्वाचे, ते वाक्य आमच्यासाठी का महत्वाचं आहे? कारण ते वाक्य गुरुजींनी शिवाजी महाराजांचं बोललंय. शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलंय एक शिलालेखावर, जगदीश्वराच्या मंदिरापाशी स्वतःच्या समाधीच्या बाजूला आहे तो शिलालेख, ते वाचा. त्याच्यामुळं आम्हाला सगळे हे वंद्य आहे. त्याच्यामुळं गुरुजी काय बोलतायत किंवा गुरुजी बोलतायत ती गोष्ट आपण कधी वाचलेली का हे आधी तपासा. गुरुजी एक त्यागी तपस्वी माणूस आहे आणि तुमची आणि माझी लायकी नाही त्या माणसाला नाव ठेवायची. कारण संताला नाव ठेवलेलं देवाला खपत नाही बरं, देवाला जमत नाही बरं. त्याच्यामुळे सावध राहा, आयुष्याचं वाटोळ करू नका. थांबतो. जय श्रीराम, जय शिवराय, हर हर महादेव, रामकृष्ण हरी.